पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोर्टचे आम्ही सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका आज आमच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष समसंस्कार शिबिराचा शेवटचा दिवस। खरंच या गावातले आमचे 8 दिवस एवढे आनंदाचे गेले की हे दिवस कसे गेले कुणालाच कळलं नाही आणि पाहता पाहता उद्घाटनाचा दिवस त्याच निरोपाचा दिवस येऊन इथे ठेपलेला आहे। आणि खरंच आम्ही आपल्या गावाचं कौतुक करीन की इथे खूप प्रतिसाद नागरिकांनी आमच्या विद्यार्थ्यांना दिला, मग ते रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कीर्तन असो, प्रत्येक व्यक्तीने तिथे हजर राहण्याचा प्रयत्न केला। आणि आम्हाला माहिती आहे की हे ग्रामीण भाग आहे, इथे शेतकऱ्यांचे कामं सुरू आहेत, तरी देखील इथे तुम्ही आमच्या प्रभात फेरीला देखील उत्तम प्रतिसाद दिला। तसेच कुठलीही मदत जरी हवी असली तरी ती देखील आपण केली। आणि या गावात असं सांगण्यासारखं तर काही नाही की तुम्ही यात सुधारणा करा असं तर मला काही सांगावंसं वाटत नाही, कारण इथे प्रत्येक गोष्ट आहे। मग तरी देखील एक राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक या नात्यानं तुम्हाला फक्त 1-2 गोष्टी त्याही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। तसं तर महाराजांवर बोलण्याची माझी कुवतही नाही, पात्रता नाही आणि योग्यता देखील नाही, तरी देखील जेवढे महाराज मला कळाले तेवढे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते। आता नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होऊन गेली, आपण प्रत्येकाने तिथे डीजे लावला असेल, गाणे लावले असतील, लावायलाच पाहिजे कारण आपलं ते दैवत आहे। पण त्याच महाराजांना डोक्यावर घेताना त्यांचे विचार आम्ही किती डोक्यात याचा देखील विचार आपण सर्व गावकऱ्यांना करणं गरजेचं आहे। महाराजांचा विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणतात परस्त्री माते समान। त्यांनी प्रत्येक मावळ्याला प्रत्येक पुरुषाला त्यांनी एकच शिकवण दिली की परस्त्री ही माते समान असली पाहिजे। मग आजचा युवक जेव्हा स्वतःच्या बहिणीला जर कोणी काही म्हणालं तर दुसऱ्याच्या घरात जाऊन त्याला मारायला देखील पाहत नाही, पण तो रस्त्याने जात असताना एखाद्या युवतीकडे कुठल्या नजरेनं बघतो, हा देखील संशोधनाचा विषय आहे। आणि ती नजर आपण जर परस्त्री माते समान हा विचार जर आम्ही शकलो तर नक्कीच आम्ही आपल्या गावाला काहीतरी दिलंय असं आम्ही समजू। आता आम्हाला छोटे छोटे संकट आले की आम्ही आत्महत्येचा मार्ग जवळ करतो आणि मुक्तता कुठेतरी घेण्याचा प्रयत्न करतो, पण महाराजांनी जेव्हा मिर्झाराजे जयसिंगासोबत तह करण्यात आला तेव्हा एक किल्ला मिळवण्यासाठी हजारो लाखो मावळ्यांनी रक्त आणलं, ते किल्ले त्यांनी एका क्षणार्धात मिर्झाराजे जयसिंगाला देऊन केले। पण मग त्याही पेक्षा दुपटीनं तिपटीनं चौपटीनं किल्ले स्वराज्यात मिळवले। मग आम्ही त्यांच्याकडून हा घट्टपणा खंबीरपणा घेता येईल का हा विचाराच्या युवकांना करणं गरजेचं आहे। आणि मग आज आम्ही महाराजांचे स्टिकर असलेले फोटोज त्यांचे विचार गाडींवरती लावतो, 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स लावतो, मग त्याच गाड्या जेव्हा बिअर बार समोर थांबतात तो मग खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा अपमान आहे। मग आपल्याला त्याला भागीदार व्हायचं की नाही हे आपण ठरवायचं। आणि आज खऱ्या अर्थानं जेव्हा महाराजांच्या विचारांची पायमल्ली होताना दिसते तेव्हा एक कवी असं म्हणतात, अरे हर हर महादेवाची नौबत पुन्हा झडेल काय, हर हर महादेवाची नौबत पुन्हा झडेल काय, या स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल काय। राबणारा हवाल दिल रयत झाली हवाल दिल, राबणारा फासावर मरणासाठी बसलेले दलाल इथे वासावर, बाजी सारखी हक्कासाठी खिंड कोणी लढेल काय, बाजी सारखी हक्कासाठी खिंड कोणी लढेल काय, स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल काय। रस्त्यांवरती कागद खाऊन सुकून गेल्यात गाई, रस्त्यांवरती कागद खाऊन सुकून गेल्यात गाई, पार्लर मध्ये आता रोजच सस्ती आई, जिजाऊंचं बाळ आता शुभांसारखं घडेल काय, स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल काय। मर्द इथे जिता आहे पिऊन थोडा खंबा, मर्द इथे जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणालाही लाजवणारा कुठं दिसत नाही संभा, जिजाऊंचं बाळ आता शुभासारखं घडेल काय, संभासारखा शूरवीर तरुण इथे घडेल काय, आणि या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय। खऱ्या अर्थाने कविता आपल्या समोर एक प्रश्नचिन्ह उभं करते की आजच्या महिलांची भूमिका कशी असली पाहिजे। आपल्या गावात सगळं सुंदर आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण तरी देखील मी तुम्हाला उद्देशून सांगत नाही तर भारतातल्या प्रत्येक स्त्रीला एक मुलगी म्हणून उद्देशून सांगते की आपल्याला जर शिवाजी महाराज पुन्हा हवे असतील तर भारतातल्या प्रत्येक स्त्रीनं आधी जिजाऊंसारखं स्वतःला तयार करणं गरजेचं आहे। आणि आपण नक्कीच स्वतःमध्ये त्यांचे थोडेसे भूमिका होईना अंगीकारण्याचा प्रयत्न करू, एवढंच आपल्याकडून एक आशा व्यक्त करते। ते एक उपदेशक म्हणून नाही तर आपलीच एक मुलगी बहीण या भूमिकेतून तुमच्याकडे एक आशा व्यक्त करते।
आणि एक शिवाजी महाराज म्हणजे कोण हे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. मग खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचं चरित्र हे आपल्याला, तुम्हाला जर कोणी विचारलंय की मला जर जगातला सगळ्यात हुशार सर्वगुण संपन्न असं एक व्यक्तिमत्व निर्माण करायचं तर मी काय केलं पाहिजे, तर त्याला आपण एकच उत्तर द्या की तू फक्त छत्रपती शिवरायांचं चरित्र अभ्यासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातला एक एक शब्द आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीने महाराजांचं चरित्र अभ्यासलं, आपल्या जीवनात अंगीकारलं, त्याच्याकडून मला वाटतं कुठलीही चूक होऊ शकत नाही, कुठलीही त्याच्याकडनं अशी अक्षम्य गोष्टही घडू शकणार नाही. मग महाराजांची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी त्यांच्या सख्या मेहुण्याने एका स्त्रीवरती अत्याचार केला म्हणून त्याचे डोळे फोडले आणि त्याला आयुष्यभर कैदेत ठेवलं. मग महाराजांचा हा गुण म्हणजे न्यायप्रियता किती, त्यावेळची न्यायव्यवस्था किती तत्पर होती ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि पुन्हा एकदा एकच आशा आपल्याकडनं करते की आपण प्रत्येकानं शिवचरित्र अभ्यासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त गाववाल्यांनीच नाही तर इथल्या प्रत्येक स्वयंसेवक स्वयंसेविकांनी देखील तो अभ्यासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढाच एक आशावाद आपल्याकडनं तुमची मुलगी या भूमिकेतून व्यक्त करते आणि इथेच थांबते. आणि त्याचबरोबर तुम्ही आम्हाला जे 7 दिवस एवढं प्रेम दिलं त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे, स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला विज्ञान महाविद्यालयाच्या सर्व स्वयंसेवक स्वयंसेविकांतर्फे, आमच्या सरांतर्फे, मॅडम तर्फे आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय भारत.